ठाकरे बंधू प्रथमच राजकीय दृष्ट्या एकत्र येणार। आज पत्रकार परिषदेतून युतीची घोषणा। मुंबई ठाण्यासह किमान 8 महापालिका एकत्र लढणार। युतीच्या घोषणेआधी ठाकरे बंधू शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना एकत्र अभिवादन करणार। पत्रकार परिषदेआधी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार। 26 डिसेंबरला पवारांच्या आघाडीची पुण्यात घोषणा। महायुतीच्या जागावाटपात स्थान न मिळाल्यानं अजित पवारांची वेगळी चूल मांडण्याची तयारी। मुंबई महापालिकेसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाणांमध्ये 5 तास मॅरेथॉन चर्चा। लवकरच अधिकृत घोषणा होणार। काँग्रेसनं मुंबईत महाविकास आघाडीतूनच लढावं। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मनधरणी। मात्र काँग्रेस स्वबळावर लढण्यावर ठाम असल्याची माहिती। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीचं पुन्हा फिसकटलं। प्रकाश आंबेडकर यांच्या एक पोस्टमुळे मोठी खळबळ। युतीत काँग्रेस नीट न वागल्यामुळे आम्ही उडवून लावलं, वंचितची भूमिका। महापालिका निवडणुकीसाठी मोदी शहांचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। 7 तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत, तर 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। मुंबई महापौर पदाची लॉटरी आठवडाभरात। चक्रानुक्रमाच्या आरक्षणाला यावेळी चकवा। नव्यानं आरक्षण काढण्यात येणार। महापौर पदाची लॉटरी कुणाला लागणार याकडे लक्ष। नवी मुंबईत भाजपा आणि शिंदेंची शिवसेना आमने सामने। दोन्ही पक्षांकडे माजी नगरसेवकांची तुल्यबळ संख्या असल्याने चुरस। महापौर पदासाठी शिवसेना भाजपात थेट लढत। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। मतभेद विसरून दोन्ही नेते समोरासमोर। मुनगंटीवारांची नाराजी दूर झाल्याची माहिती। मीरा भाईंदर परिसरात हिरवे साप वळवळ करतायत। मीरा रोडच्या सभेत मंत्री नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य। हिरव्या सापांना दूध पाजू नका, ते तुमचे कधीच होणार नाहीत, नितेश राणेंचं विधान। मौलाना म्हणतो त्याला 4 बायका 19 मुलं आहेत। मग आपण काय एका मुलावर संतुष्ट राहतो? आपण किमान 4 मुलं जन्माला घातली पाहिजे, नवनीत राणांचं वक्तव्य। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उद्या पहिलं विमान झेप घेणार। पहिल्या दिवशी 30 विमानांचं उड्डाण आणि आगमन। बंगळुरूवरून निघालेलं विमान सकाळी 8 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरणार। कोल्हापूरच्या किणीजवळील आराम बसवरील दरोड्याचा 12 तासात लावला छडा। कोल्हापूर एलसीबीची मोठी कारवाई। 60 किलो चांदी, 10 ग्रॅम सोन्यासह 1,22,00,000चा मुद्देमाल जप्त। शिमल्यात डॉक्टर आणि रुग्ण हाणामारी प्रकरणी डॉक्टर राघव नरूला निलंबित। प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू। आरोग्य मंत्र्यांकडून कडक कारवाईचे संकेत। पंतप्रधान मोदींचा जागतिक स्तरावर डंका। एका वर्षात तब्बल 18 देशांना मोदींनी केलं संबोधित। जागतिक स्तरावर भारताचा आणि मोदींचा दबदबा कायम।